जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्य प्रशिक्षण देऊनच पाठवण्यात आलेलं होतं। ही मोठी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। दहशतवाद्यांना सैन्याचं प्रशिक्षण पूर्णतः देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हा हल्ला झालेला आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, आपण पाहतोय प्रशिक्षण दिलेलं होतं ते देखील सैन्याचं आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय पाकिस्तान त्या ठिकाणच्या नागरिकांना सुद्धा तशाच प्रकारचं प्रशिक्षण देत आहे। काय नेमका या संपूर्ण घडामोडींसंदर्भात माहिती आहे? सेजल, ही अत्यंत मोठी घटना म्हणावी लागेल। जी भारतीय NIA जे तपास करत आहे त्यातून जी माहिती समोर येते त्या सगळ्या आतंकवाद्यांना पाकिस्तान पुरस्कृत SSG कमांडो जे आहे त्यांची त्या कमांडोने कमांडो ट्रेनिंग दिल्याची माहिती तुर्तास मिळते। सुरुवातीला ही बातमी समोर होती की फक्त मुसा नावाचा जो आतंकवादी आहे सुलेमान मुसा त्याला फक्त ट्रेनिंग दिलं होतं, पण असं नाहीये। तर जवळपास जेवढे दहशतवादी पहलगाम हल्ल्यामध्ये आले होते त्या सगळ्यांना लष्करी ट्रेनिंग दिलं गेलं होतं, सैन्य कमांडो ट्रेनिंग दिलं होतं। आणि आता जी तुर्तास माहिती मिळते जवळपास 15 ते 20 SSG कमांडर जे पाकिस्तानचे ते सुद्धा POK मध्ये आहेत आणि ही जी माहिती मिळते की POK मध्येच दहशतवादी लपल्याची माहिती मिळते। त्यामुळे या आतंकवाद्यांना आसरा देण्याचं काम पाकिस्तान करत असल्याचं समोर येतं। निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। निश्चितच अतिशय मोठी घटना ही म्हणावी लागणार आहे, कारण या ठिकाणी सैन्याचं प्रशिक्षण या दहशतवाद्यांना दिलेलं होतं आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता सुद्धा पुन्हा पाकिस्तान त्या ठिकाणच्या नागरिकांना लष्कराचं प्रशिक्षण देत आहे। त्यामुळे आता पुढे पाकिस्तानची पावलं काय असणार आहे हे बघणं महत्त्वाचं आहे।